मित्रांनो, इंट्राडेमध्ये आपण ट्रेड करताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली आहे. सर्वात पहिले मला प्रिव्हियस दिवसावरनं कधी नेक्स्ट दिवसाची मोमेंटम पकडायची आहे, तर मी कोणकोणत्या गोष्टी आयडेंटिफाय करायला हव्या आणि कोणकोणत्या गोष्टींवर माझं विशेष लक्ष हवं हेच पाहणार आहे. आपण मागच्या काही 1 किंवा 2 दिवसाच्या सेशनला कन्सिडर करणारे करंट डेटला ट्रेड करण्यासाठी. जस्ट लाईक कधी हा तुम्ही इथे पाहू शकता, हा करंट चार्ट आहे, याच्या पुढे कोणताही चार्ट बनलेला नाही आहे आणि इथे एक आपल्याला डाऊनफॉल आलेला दिसतोय. पण ह्या दिवशी कधी मला ट्रेड करायचं आहे तर मला प्रिव्हियस दिवसाच्या कोणकोणत्या गोष्टींना मी आयडेंटिफाय केल्यानंतर मला हा ट्रेड आयडेंटिफाय झाला असता हेच समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिले प्रिव्हियस दिवस म्हणजे या इथे ही पहिली कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल हिला आपण मार्क करून घेऊ आणि त्या प्रिव्हियस दिवसाची लास्ट कॅन्डल कुठे बनलेली आहे, ही रेड कॅन्डल इथे, ही प्रिव्हियस दिवसाची लास्ट कॅन्डल बनलेली आहे. बरोबर. मग आपल्याला इथे काय समजते, बँक निफ्टी स्लो ऑन स्टडी वरच्या साईडला जात होतं. मग आता आपल्याला प्रिव्हियस दिवसामध्ये काय करायचं आहे, सिम्पल मित्रांनो, की त्या दिवसाचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं आहे. आता सर्वात पहिले रेजिस्टन्स सर्वात हायर पॉईंट हा आपल्याला इथे पाहायला मिळतो की इथून प्राइसने रिव्हर्सल त्याच दिवशी घेतलेलं होतं. सपोर्ट कुठे आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, या इथे आपल्याला हा सपोर्ट पाहायला मिळतोय. का मी हे आयडेंटिफाय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले प्राइस इथे ओपन झाली, खाली आली, वर गेली, इथे एकदा सपोर्ट घेतला, इथे दुसऱ्यांदा घेतला, इथे तिसऱ्यांदा घेतला, चौथ्यांदा इथे घेतला. म्हणजे 4 टाइम कधी इंट्राडेमध्ये एका लेवलला तिने सपोर्ट घेतला तर आपल्यासाठी हे सपोर्ट लेवल खूप महत्त्वाची आहे. आपण हा पण कन्सिडर करू शकतो मित्रांनो, नो डाऊट. त्यानंतर रेजिस्टन्स आपण हा कन्सिडर काय घेतला, कारण इथून शार्प रिव्हर्सल झालेलं आहे. शार्प रिव्हर्सल म्हणजे प्राइस एकदम डाऊनफॉलला आलेली आहे. आता नेक्स्ट दिवसामध्ये काय पाहायचं आपल्याला, की प्राइस कुठे ओपन झाली, तर प्राइस ही रेड कॅन्डल आहे. प्राइस ह्या दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या एकदम बिटवीन ओपन झाली. बिटवीन ओपन झाली तर आपल्याला इथे कोणताही ट्रेड करायचा नाही, कारण प्राइस इथून वर पण जाऊ शकते, प्राइस इथून खाली पण येऊ शकते. तर प्राइसला पहिले एखाद्या ठिकाणी येऊ द्यायचं आहे आपल्याला. तर प्राइस इथे आली, इथे खालीवर झाली आणि स्लो आणि स्टडी खाली आली. पहा तुम्ही, एकदम स्लो आणि स्टडी खाली आलेली आहे. प्राइस किती झिगझॅग करत आली आणि जेव्हा ती सपोर्टवर आली, तर आता सपोर्टवर आली म्हणून मी ते बाय करणार आहे का, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, हो मी बाय करणार आहे. पण बाय करताना मला कॅन्डल सुद्धा पाहणं गरजेचं आहे ना. तिथे ग्रीन कॅन्डल बनते, तिथे हॅमर कॅन्डल बनते, तिथे बुलिश मारुबुजू बनते का, तिथे मॉर्निंग स्टार बनते, व्हॉट एव्हर, काही ना काही पॅटर्न, काही ना काही कॅन्डल बनते का, हे पाहणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे कोणतंही पॅटर्न तसं बनत नाही. इव्हन इथे एक साधी ग्रीन कॅन्डल सुद्धा बनली नाही. त्यामुळे मला काय समजतं, इथे सेलिंग प्रेशर आहे. जसं तिने ब्रेक केलं आणि तुम्ही पाहू शकतात ब्रेक केल्यानंतर इथे मामूली एक ग्रीन कॅन्डल बनली. ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे कुठे ना कुठे बायर ॲक्टिवेट झाले. तसा तो लो ब्रेक झाला मित्रांनो, तर इथून मला कन्फर्मेशन मिळून गेलं की इथून सेलिंग आहे. माझा स्टॉप लॉस ह्या रेंजच्या वर आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे एकदम स्लो ट्रेड झाला, पण इथून एकदम फास्ट ट्रेड तुम्हाला खालच्या साईडला पाहायला मिळाला. साधी सिंपल आहे. आपण मार्केट अनालिस्टचे पण व्हिडिओ करतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो, रेंज काढल्यानंतर बिटवीन कुठे ओपन झालं तर मला इथे ट्रेड करायचा आणि एकदम टॉपला किंवा लोला ओपन झालं तर इथे मला एक ट्रेड इमिजिएटली चालू होतानाच मिळू शकतो. पण मध्ये झालं म्हणजे मार्केटलाच समजत नाहीये की कुठे आपण जायचं. इथे बायर आणि सेलर दोन्ही इथे फाईट करायला लागत आहे, म्हणून प्राइस ही मध्ये ओपन झाली आणि साईडवेज होऊन गेली. जशी त्या रेंजच्या एका डायरेक्शनला येऊन तिने ती रेंज ब्रेक केली तर तुम्ही इथून पाहू शकता की शार्प फॉल आहे. शार्प फॉल आला आहे. तेही टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल त्या दिवशी आपण बिलकुल एक लेवल दिली होती आणि ती लेवल ब्रेक झाल्यानंतर 400 पॉईंट तिथे वन साइडेड कॅप्चर झाले होते. तर ह्या लेवल आपण अशाच प्रकारे आयडेंटिफाय करतो मित्रांनो, की तुम्हाला ही टेक्निक सांगितली. म्हणजे साधन सिंपल आहे. मी काहीच असं विशेष केलं नाही. मी इंट्राडेचं प्रिव्हियस दिवसाला जाऊन सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे आयडेंटिफाय केले, त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. हां, टॉपला ओपन झालं आणि टॉपला कोणती कॅन्डल बनते, कधी इथे ग्रीन कॅन्डल मारुबुजूक बनून ब्रेक केलं तर मी इथे बाय करेल. पण इथे कधी ह्या लेवलला बनून इथून कधी रेड कॅन्डल इव्हनिंग स्टार बनली तर मी ते सेलही करायला विचार करणार नाही. मी लगेच इमिजिएटली करून देईल. बिकॉज काय, ह्या लेवलच्या जितक्या जवळ मी ट्रेड करेल ना तितका छोटा माझा स्टॉप लॉस आहे, कारण ह्या लेवलच्या खाली आणि ह्या लेवलच्या वरती माझा स्टॉप लॉस राहील कधी मार्केट ओपन होतंय. आणि जेव्हा ही लेवल ब्रेक होते तर त्याच्या अपोजिट साईडला माझा इमिजिएटली स्टॉप लॉस चालला जाईल.
मला माझा स्टॉप लॉस छोटा हवा आहे, म्हणून मी त्या लेवलच्या जवळ कोणती प्राईज ॲक्शन बनते हे एवढंच पाहणार आहे. आणि ती प्राईज ॲक्शन माझ्या फेवरला बनते, मला कन्फर्मेशन देते कॅन्डलस्टिकमध्ये. कारण लेवल आयडेंटिफाय करणं एक गोष्ट आहे, लेवलवर कोणत्या कॅन्डल बनत आहे किंवा कोणतं पॅटर्न बनतं हे महत्त्वाचं आहे. हां, इथे प्राईज येऊन इथे साईडवेज झाली असते, साईडवेज होऊन वरती जात असती तर मी इथे लगेच बाय केलं असतं. माझं टार्गेट हेच राहिलं असतं. सिम्पल आहे. कारण प्राईस खाली आली, प्राईजने वेट केला आणि प्राईजने परत पुल बॅक घेतला. तसंच प्राईज वर गेली, साईडवेज झाली आणि प्राईस खाली आली, मी इमिडिएटली सेल केलं असतं. साईडवेज होणं हे एक पॅटर्न आहे किंवा पर्टिक्युलर एखादी कॅन्डल बनणं, 1 किंवा 2 किंवा 3 कॅन्डल स्टिकचा सेटअप बनणं. याच्या रिगार्डिंग आपल्या चॅनलवर प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे मित्रांनो, सिंगल, डबल, ट्रिपल. तुम्ही ते कधी पाहिलं तर तुम्हाला हे समजेल. लेवलला कॅन्डलस्टिक बनणं महत्त्वाचं आहे. इथे कुठेही कॅन्डलस्टिक बनवून उपयोगाचं नाही मला, इथे ते कामही करत नाही. मग आपण कुठे चुकीच्या ठिकाणी कॅन्डल आयडेंटिफाय करतो आणि ट्रेड करून घेतो आणि ट्रॅप होऊन जातो. तर हे लक्षात ठेवायचं, लेवलवर पॅटर्न बनणं किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सिम्पल स्ट्रॅटर्जी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे की आपण प्रिव्हियस दिवसामध्ये काय पाहायला हवं, सपोर्ट रेजिस्टन्स आपण आयडेंटिफाय करायला हवे आणि मार्केट कुठे ओपन होतं आहे तर तिथे. मी असं नाही आहे की अरे प्रिव्हियस दिवसाला सेल ऑफ होता, रेड कॅन्डल बनली म्हणून मी ते लगेच सेल करून दिलं, हा पहा माझा स्टॉप लॉस ते हिटच झाला नाही आणि प्राईस खाली गेली. नाही, मी असं काहीच सांगितलं नाही. मी इथून ट्रेड माझा लॉजिकली बसला आणि वन साइडेड मला एकदम फॉल आलेला दिसला. इथे मी घेतला पण असता तर इथपर्यंत म्हणजे साधारण 12-1 वाजेपर्यंत माझी सायकोलॉजी बिघडून गेली असती की एवढा वेळ मी ट्रेड ओपन करून ठेवलेला आहे, प्रॉफिट दिसतंय पण एवढं काही खास दिसत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा जेव्हा स्पाईक आला असता तेव्हा आपल्याला थोडं प्रॉफिट स्पाईक झालेला दिसला, आपण निघून गेलो असतो. पण इथे ज्यांनी पकडलं तर ते इमिजिएटली विदिन 15-20 मिनिटांमध्ये मोठं प्रॉफिट घेऊन एक्झिट होऊन गेला. तर आपण कधी ऑप्शन बाहेर आहे तर आपल्याला मोमेंटमची गरज आहे. तर मोमेंटम लेवल ब्रेक झाल्यावर किंवा लेवल जवळच मोमेंटम येणार आहे, मध्ये रँडमली कुठेही मोमेंटम येणार नाही, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. अशाच प्रकारचे कन्सेप्ट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.